की सांड. हां. हा रस्ता पांढरा समुद्राकडे जातो हम्म. आणि हा रस्ता जातो हायवेने हा पांढरा समुद्र पांढऱ्या समुद्राकडे. आणि हा हा जातो रस्ता हायवेने फिनेलेक्स कॉलनीवरून रेल्वे स्टेशन. ओके. हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू PR कोझी कॉर्नर वन्स अगेन. आज संडे आहे आणि आज आम्ही असंच कॅज्युअली बाईकवरनं बाहेर पडलो आहे राऊंड मारायला रत्नागिरीतच. आणि इकडलं खूपच मस्त एक नेचरचा पॉईंट आपण म्हणूया तो आज आपल्याला आजच्या व्लॉगमध्ये बघायला मिळणार आहे. आपण कुठे चाललोय ते मी तुम्हाला पुढे गेल्यावर सांगेन. तोपर्यंत तुम्ही या नेचरचा आनंद घ्या. मँग्रोव्ह ना, हे बाजूला मँग्रोव्ह दिसत आहेत. तुला वाटतं की कॅमेराला स्टॅब पुढे म्हणजे तुला कसं पण घे, तू ॲड अटॅच काय ते करतोय कट आणि पेस्ट. हे मस्त दिसतंय. तेवढं पूर्ण गाडी तिकडपर्यंत आहे, पूर्ण ह्याच्यापर्यंत. हे मिर्या जेट्टी आहे नाही? नाही नाही, अलावा. ही जेट्टी पण नाही आहे. ओके. हा अलाव्याचा काय अलावा म्हण. हा अलाव्याचा इथला समुद्र किनारा आहे. आपल्याला कुठपर्यंत जाते माहिती का? तिकडे पुढचं ते भाटी मिळते तिकडे आपण जातो माहिती आहे, तिकडपर्यंत जातो. गाईज, आम्ही आत्ता रत्नागिरीमधल्या मिर्या जेट्टीवरती निघालोय आणि ऑन द वे हे जे असं सुंदर सुंदर जे काय दिसणार आहे ना ते मी तुम्हाला सगळं ह्या ब्लॉगमध्ये दाखवणार आहे. हा बीच आहे आणि ह्या बीचला अलावा म्हणून हा एरिया आहे आणि ह्याला अलावा बीच म्हणतात. मस्त आत्ता लाटा उडतायत, उसळताना दिसत आहेत एक नंबर. आणि आम्ही असं मस्त बसलोय. थोडा वेळ इथे 5 मिनिटं आम्ही थांबणार आहोत आणि मग आपण पुढे जाऊया. मस्त. आम्ही अलाव्याच्या जेटी म्हणून फक्त अशा ठिकाणी आता इथे बसलोय समुद्रकिनारी आणि मस्त लाटांचे तुषार आहेत ना आमच्या अंगावर उडत आहेत. तुम्ही बघू शकता लाटा कशा या दगडांवरनं आमच्या तोंडावरती जसे फेस आणि त्याचे तुषार आमच्या अंगावर. खूप एन्जॉय, मस्त वाटते. नक्की तुम्ही विजिट करा. एक नंबर. मला आता वाटतंय सल्लू की आपण ना हे यूट्यूब चॅनल एक्सप्लोर करता करता आपल्याला पण हे स्पॉट्स नवीन नवीन एक्सप्लोर होत आहेत. होय. आत्ता जो तुम्ही बघितलात तो अलावा बीच होता आणि आता आम्ही मिर्यावरती चाललोय.
आजकाल असं आता बघायला मिळतं की लोक मांडवी आणि नॉर्मल जे बीच आहेत ना ते सोडून आजकाल लोक ट्रॅफिकमुळे मिऱ्यावर यायला लागलेली आहेत. होय. कारण मांडवीत भरपूर ट्रॅफिक मेंटेन करायला किंवा पार्किंगसाठी काय एवढी सोय नाही आहे मांडवीत. तर तुम्हाला मिऱ्यावर येताना तुम्ही 2 व्हीलरने येऊ शकता, 4 व्हीलरने येऊ शकता, सायकलने तर मजा येते इकडे सायकलिंग करायला. पण एक सायकलिंगचा पण व्हिडिओ आम्ही नंतर करू, काय का बोलू. नक्की. तर मिऱ्या बीचकडे जाताना आम्ही आता इथे वाटेत थांबलो आहे आणि इथे वाटेत एक बंधारा दिसेल तुम्हाला आणि इथे लोक ना फिशिंग करतायत. तर आजकाल रत्नागिरीमध्ये किंवा अनेक तुम्हाला समुद्रकिनारी लोक आहेत ना, एकतर हौस म्हणून किंवा उपजीविकेचं साधन म्हणून अनेक मुलं, नंतर हे तुम्हाला जे लोक दिसत आहेत ते फिशिंग करताना तुम्हाला दिसून येतील. आणि पावसाळा सुरू झाला की फिशिंगचं प्रमाण अजूनच वाढतं इथे. तुम्हाला अनेक लोक आता आम्हाला इथे जेव्हा आम्ही रस्त्यावरनं पास होतोय तेव्हासुद्धा लोक बाईकवरनं फिशिंगचे रॉड घेऊन जाताना दिसत आहेत. जाळ्या लावलेल्या आहेत फिशिंगसाठी. हां, तो बघा ह्या फिशिंगसाठी इथे ही जाळी लावली आहे. इथनं पण दिसत तुम्हाला रेड कलरची नेट दिसते. हां, ही हा पण एक ऑन द वे मस्त स्पॉट आहे इथे. आणि हा जो समोर दिसतोय तो अजून एक बीच आहे, काळबादेवी बीच म्हणून. त्याचा सेपरेट व्लॉग तुम्हाला मी नंतर दाखवेन. हा जो मिऱ्यावर जाताना रोड आहे हा पूर्ण नेचरने पूर्ण नेचरने भरलेला हा असा रोड आहे, कोस्टल रोड आहे. त्याच्यामुळे तुम्ही कुठेही थांबलात तरी तुम्हाला मस्त मस्त स्पॉट कुठेही थांबलात तरी बघायला मिळणार आहे. तिकडे आपण एक व्ह्यू पॉइंट आहे. आता मी ह्या स्पॉटला येऊन बसलो. इथे हा मिऱ्याचा पूर्ण बीच दिसतो आणि आत्ता पण इथे भरपूर टुरिस्ट आलेत, तुम्हाला समोर दिसत असतील तर. इथे आम्ही बरेचदा येत असतो ह्या बीचवरती. निवांत असं संध्याकाळचा वेळ निवांत घालवायला हा बीच मस्त आहे, मिऱ्या बीच. तर मित्रांनो तुम्हाला दिसेल की पूर्वीचं जे भारती शिपयार्ड कंपनी जी होती ती आपली बंद झालेली असून आता ना योमन शिपयार्ड म्हणून इथे आहे. आणि त्या योमन शिपयार्डचे तुम्ही इथे बघू शकता रिग्ज आणि शिप्सची कामं इकडे चालू आहेत. आणि ती इथेच या मिऱ्याच्या समुद्रावर आहे. इकडे हा मिऱ्याचा असा समुद्र आहे आणि इकडे हे योमन शिपयार्ड कंपनी आहे. इथे मिऱ्या बंदर आपण म्हणतो, तिथे योमन शिपयार्ड कंपनीचं आता काम चालू असतं. तर ह्याला म्हणतात कोकणचं ब्युटी म्हणूया आपण ह्याला. जी तुम्ही कुठेही एक्सप्लोअर करायला गेलात तर तुम्हाला रत्नागिरी तशी जागोजागी बघायला मिळेल. आणि आमचा असा प्रयत्न आहे की रत्नागिरीतले असे खूप छान स्पॉट तुम्हाला प्रत्येक व्लॉगमधून दाखवायचे. त्याच्यामुळे आज आम्ही जो तुम्हाला दाखवला तो होता मिऱ्या बीच आणि अलावा बीच. आणि जेणेकरून तुम्ही जेव्हा याल रत्नागिरीमध्ये तेव्हा नक्की आवर्जून या बीचेसना किंवा छान स्पॉट्सना नक्की व्हिजिट कराल. आणि आमच्या चॅनलचा तुम्हाला ट्रॅव्हलिंगमध्ये खूप उपयोग होईल. आम्ही इथे थोडा वेळ बसणार आहोत ह्या बीचवरती. आत्ता जरा वेळ बसू आणि मग आता इथनं आम्ही रिटर्न घरी जाऊ. त्याच्यामुळे ह्या मिऱ्या बीचच्या सुंदर नोटवरती मी तुम्हाला इथे बाय बाय म्हणते आहे आणि भेटूया पुढच्या अशाच छानशा व्लॉगमध्ये. सी यू फ्रेंड्स. बाय बाय. बाय. स्टे ट्यून.